ए श्रवण उठ तिथून इकडे तू बी इकडे बस. क्वेश्चन नंबर 13. चलिए क्वेश्चन नंबर 13. फाइंड ए बार फाइंड आउट करना है इफ ए बार क्रॉस आई क्या प्लस 2a बार माइनस 5j क्या इज इक्वल टू 0 वेक्टर. ए बार फाइंड आउट करना है तो ए बार के कंपोनेंट जो है वो x, y और z मान लेते हैं. ठीक है, तो लेट ए बार इज इक्वल टू x i क्या प्लस y j क्या प्लस z k क्या. ठीक है, अब आपको ये इक्वेशन दे रखा है जिसकी हेल्प से आपको ए बार फाइंड आउट करना है. तो इस इक्वेशन के अंदर आपको दिखाई दे रहा है ए बार और आई कैप का क्रॉस प्रोडक्ट लिया हुआ है. तो सबसे पहले उसका क्रॉस प्रोडक्ट लेते हैं. ठीक है, अब ए बार क्रॉस आई कैप जई कैप कई कैप ये वेक्टर है, इसको छोटा मत समझिए. इसके जे कैप और के कैप एब्सेंट है, उसके कंपोनेंट 0 है, वो वाले यहाँ पर नहीं है मौजूद. तो जब इनका आप क्रॉस प्रोडक्ट ले रहे हो ए बार क्रॉस आई कैप का, तो ए बार के लिए तो आपके पास क्या है x y z और आई कैप के लिए क्या है 1 0 0. ठीक है, अब ये आले में धोखा करे, ये क्या हो जाएगा 0 माइनस j क्या माइनस प्लस माइनस y x माइनस नहीं 0 माइनस y. ठीक है, तो ये क्या हो गया हमारा आई क्या प्लस जेड जे क्या 0 नहीं सर सर सेकंड स्टेप मत गेला आयडिया 0 अलीकडे मातोडे नाही बसायचं तर बस, पण एक वेळ समजली की बुक का करते का. ठीक है, ये जो अभी हरकत हुई है ये आपके फेस के लिए सही नहीं है. आपका फेस जो है बहुत डिसेंट आदमी का है, मतलब उससे ये एक्सपेक्ट नहीं किया जा सकता कि ये किसी को मुक्का मार सकता है. जैसे यस सोनोने है उसके जैसे ही आप. ठीक है, क्या हुआ प्रॉपर्टी होंगी तो स्टार्टिंग में रिजल्ट अच्छा 0 वेक्टर बोल रहे हो आप. ठीक है, तो बेटा ए बार क्रॉस आई कैप आपको मिल चुका है. तो इसको लिखेंगे फ्रॉम 1 and 2. ए बार क्रॉस आई कैप की वैल्यू आपके पास z j कैप माइनस y k कैप प्लस 2 टाइम्स ऑफ ए बार क्या है मेरे लिए x i कैप प्लस y j कैप प्लस z k कैप माइनस 5 j कैप इज इक्वल टू 0 वेक्टर. तो अब आपके पास क्या है
इनको अगर मैं सिंपलीफाई करके लिखता हूँ तो आई कैप वाले कितने हैं यहाँ पर? सिर्फ अकेला है एक, तो 2x आई कैप। फिर जे कैप वाले कितने हैं? एक, दो, तीन। तो जे कैप कॉमन निकल के ब्रैकेट के अंदर क्या बचेगा? z प्लस 2y और माइनस 5 एंड प्लस के कैप के लिए क्या क्या बचेगा? सिर्फ ये और ये दो ही है, तो z माइनस y विच इज इक्वल टू 0 वेक्टर। अब ये 0 वेक्टर है तो 0 आई कैप प्लस 0 जे कैप प्लस 0 के कैप होगा। तो क्या फ्रॉम 1 एंड 2 के नीचे वाले हाँ क्या किया आपने? फ्रॉम 1 मतलब ये इक्वेशन और फ्रॉम 2 मतलब ये इक्वेशन। तो 2 में आपके पास ए बार प्लस आई कैप का वैल्यू है जो आपने यहाँ पर रख दिया, ठीक है, और ए बार का वैल्यू यहाँ से यहाँ पर रख दिया, ठीक है। मतलब आपने सिंपल इस इक्वेशन में इस वाली चीज को यहाँ से रख दिया है, ए बार यहाँ से रख दिया है और बस उसको लिखा है। तो बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर क्या है आपके पास? 2x इज इक्वल टू 0, जे कैप का कोएफिशिएंट z प्लस 2y माइनस 5 इज इक्वल टू 0 एंड z माइनस y इज इक्वल टू 0। तो z और y दोनों बराबर हो गए और x का वैल्यू क्या हो गया? 0 हो गया। अब क्योंकि x का वैल्यू 0 है और z और y एक दूसरे के बराबर है, तो इस इक्वेशन में आप y को z से रिप्लेस कर सकते हैं, z को y से। तो देयरफॉर हम लोग लिखेंगे z की जगह लिखेंगे y, तो y प्लस 2y माइनस 5 इज इक्वल टू 0, तो 3y माइनस 5 इज इक्वल टू 0, तो y इज इक्वल टू क्या बन गया? 5/3। तो जो y का वैल्यू है वही z का वैल्यू है। देयरफॉर रिक्वायर्ड वेक्टर क्या लिखेंगे? देयरफॉर रिक्वायर्ड वेक्टर इज 0 आई कैप 0 आई कैप, मतलब नहीं लिखा तो भी चलेगा, 5/3 जे कैप 5/3 जे कैप प्लस के कैप, 5/3 जे कैप। ठीक है। आंसर गलत दिखा रहा है। हाँ क्या गलत हुआ पता है? चलो कौन बताए क्या गलत हुआ इसमें? कौन बताए क्या गलत हुआ? 10 रुपये, 1 मिनट का टाइम है, 10 रुपये मिलेंगे गलती बताने के बाद। 15 सेकंड हो चुकी है, इसके अंदर सेकंड काटे नहीं क्योंकि हो चुके हैं। फक्त तुमच्याजवळ 45 सेकंद बाकी आहे आणि मी पुरेपूर प्रयत्न करणार, तुमचं डिस्ट्रॅक्शन होईल। अब मन ही मन में लोग सोच रहे होंगे चलो क्या ही 10 रुपए के लिए दिमाग लगाया अपना, बात 10 रुपए के लिए। बताइए सर मेरे से हो गया? हाँ सर क्या बता आराम से। अरे भैया सीधी सी बात है, 2 से मैंने जब ये किया के क्या कॉमन लिया तो मैं इसको भूल गया ना, ये 2z माइनस y था, ठीक है। हाँ असली है, क्या चेक कर रहे हो? 2z माइनस z क्या हो जाएगा? या फिर ऐसा करते y इज इक्वल टू 2z रखते हैं, कैलकुलेशन आसान हो जाएंगे। y इज इक्वल टू क्या हो गया? 2z ए, y इज इक्वल टू 2z हो गया। तो y अगर 2z है, y 2z है, मेरे पे 2 को मिलना है, y इज इक्वल टू 2z, तो देयरफॉर z प्लस 2 टाइम्स ऑफ 2z माइनस 5, तो ये हो जाएगा 5z इज इक्वल टू 5, तो z इज इक्वल टू 1। तो
x equals to 0 है शांत न करो यदि y equals to 2 आएगा तो therefore y equals to 2 therefore required vector is 2i cap plus j cap. j cap. 2j cap plus k cap. ठीक है अगला क्वेश्चन क्वेश्चन नंबर 14 if magnitude of a bar duct b bar is equals to magnitude of a bar cross b bar and a bar duct b bar is less than 0 then find the angle between a bar and b bar ठीक है हाँ क्या यहाँ सबसे इंपॉर्टेंट चीज ये है a बार डॉट b बार लेस देन 0 वैल्यू आ रहा है हाँ बेटा जो लोग इसको लिखने में व्यस्त है वो लोग ध्यान दे ये क्वेश्चन पूछा जा सकता है कि आपको एंगल निकालना है a बार और b बार के बीच में यहाँ क्या दिया है a बार डॉट b बार लेस देन 0 दिया अब हमें पता है कि a बार डॉट b बार का डेफिनेशन क्या होता है a बार डॉट b बार ab cos theta. a बार डॉट b बार होता है ab cos थीटा तो अगर मुझे a बार डॉट b बार का वैल्यू लेस देन 0 मिल रहा है मतलब थीटा जो है दैट मस्ट बी ऑब्ट्यूज तभी नेगेटिव वैल्यू आएगा ना हाँ सर क्योंकि इनका जो मैग्नीट्यूड है वो तो हमेशा पॉजिटिव रहेगा आ रही बात समझ में तो a बार डॉट b बार अगर नेगेटिव है तो इसका मतलब मुझे क्या लेना पड़ेगा एंगल जब मैं निकालूंगा तब मुझे सोचना पड़ेगा कि एंगल सेकंड क्वाड्रेंट से होना चाहिए ठीक है अगर एंगल सेकंड क्वाड्रेंट से है तो मैं सीधा इस प्रोडक्ट को क्या लिखूंगा माइनस ए बी कॉस थीटा तो बस बात यही पे खत्म हो जाती है कि अगर आपको यहाँ पर इसका मैग्नीट्यूड लिखना है तो आप ए बी कॉस थीटा की जगह माइनस ए बी कॉस थीटा लिखेंगे रीजन क्या रहेगा क्योंकि ए बार डॉट बी बार नेगेटिव है आई बात समझ में तो थीटा ऑब्ट्यूज होगा तो कॉस थीटा का वैल्यू नेगेटिव होगा तो माइनस ए बी कॉस थीटा लिखेंगे और ये तो क्लियर है बेटा ए बार प्लस बी बार का मैग्नीट्यूड क्या होता है ए बी साइन थीटा तो ये कैंसिल हो गए तो आपके पास क्या बचा माइनस वन इक्वल्स टू tan थीटा अब यहाँ पर आपको पता है कि इसको आप लिख सकते हो tan पाई बाई 4 अब अगर मुझे नेगेटिव साइन हटाना है तभी तो मैं थीटा फाइंड आउट कर पाऊंगा तो मेरे लिए क्या मेरे पास क्या है tan ऑफ पाई माइनस पाई बाई 4 है हाँ सर सेकंड क्वाड्रेंट में tan नेगेटिव है तो ये क्या बनेगा tan 3 पाई 3 पाई बाय 4 तो थीटा का वैल्यू कितना मिलेगा आपको 3 पाई बाय 4 ठीक है लिखेंगे लिखिए आज एक्सरसाइज संपूर्ण टाकूया ठीक आहे एक ना असं ये बेटा हाँ या आपण यांना पाहिलंच का अरे तू म्हटलं ना बडे साइन ऑफ हाइपोटेनस थीटा इज इक्वल टू sin अल्फा cos बीटा प्लस cos अल्फा sin बीटा ए थोडी भाषा सुधारला रे तुमची कुठे बसतोय काय संगत लागले मला ए हे आपण बघितलेले sin of alpha plus beta is equal to sin alpha cos beta plus cos alpha sin beta कंपाउंड एंगल का सिंपल फार्मूला है हाँ सर पता है लेकिन क्वेश्चन पूछा जाएगा कि प्रूव दिस बाय यूजिंग वेक्टर मेथड इसी फार्मूले को आपने विद द हेल्प ऑफ ज्योमेट्री प्रूव किया है हाँ सर बेसिकली cos ऑफ अल्फा माइनस बीटा को प्रूव करते हैं किसी फार्मूले को ज्योमेट्री की मदद से प्रूव किया जा सकता है
लेकिन साइन ऑफ अल्फा प्लस बीटा का ये फॉर्मूला हमें पता है, बस हमें वेक्टर मेथड से इसको प्रूव करना है। और क्वेश्चन बोर्ड के अंदर पूछा जा सकता है, कॉम्पिटिटिव में पूछा आने का सवाल ही पहले रहता है। ए भाऊ काय आज येऊ लागले तुम्ही पप्पा, मला बोलायचं हे बेटा। आता हे बघा, याचं जे प्रूफ लिहायचं आहे, तर याला आपल्याला थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या जसं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करत नाहीत का आपण, त्या टाईप वाटतील तुम्हाला। आणि लक्षात घ्या की तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की इथं असंच का केलं, बरोबर आहे, तर तसं काही प्रश्न पडू द्यायचा नाही तसं नाही। हे बघ, एखादी गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला जसं स्टँडर्ड युनिट सर्कल तुम्ही बघितलेले, स्टँडर्ड अँगल तुम्हाला माहिती आहे, माहित नाही माहिती ना सांग मग मात्र अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय असतं की तुमच्या अँगलचा जो इनिशियल आर्म असतो तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वरतून स्टार्ट करतो आणि ओरिजिन जो असतो त्याचा व्हर्टेक्स असतो त्या रेचा। अँगल इन हे बघा, ट्रिग्नोमेट्री मध्ये अँगलचा कॉन्सेप्ट तुम्ही काय पाहिलेलं आहे, रोटेशन ऑफ रे ॲज इन अँटी क्लॉकवाईज ऑर इन क्लॉकवाईज डायरेक्शन। आता आपल्याला अँगल घ्यायचे दोन, कारण की अल्फा प्लस बीटा आहे, दोन अँगल्स तुम्हाला पाहिजे। मग तुम्ही दोन अँगल कशा पद्धतीने घेताय, तर अँगल तुम्ही स्टँडर्ड पोझिशन मध्ये घेताय, म्हणजे दोन्ही अँगलचा इनिशियल आर्म कुठं असणार आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस वर असणार आहे। मग ठीक आहे, तुम्ही एक अँगल घेतला रँडमली, ठीक आहे, याला आपण बीटा म्हणूया, अल्फा म्हणू शकतो, काही ना, ठीक आहे। दुसरा अँगल आपण घेतो दुसरा अँगल घेतो आपण मायनस अल्फा, ठीक आहे। आता सगळ्यात मेन प्रश्न तुमच्या मनात येईल की बाबा असं काय घेतलं, अल्फा इकडे काय घेतला। हे बघा, तुम्हाला करायचं काय रे, दोन अँगलची ऍडिशन करायची, तर बेटर आहे की एकमेकांमध्ये गुंतलेले अँगल नसावे ते, म्हणजे असं नको की बाबा तुम्ही हा जर समजा अल्फा घेतला, इथूनच सुरुवात होणार आहे, हा घेताय तुम्ही बीटा, मग अल्फा प्लस बीटा करणं अवघड जाईल की नाही, कारण बीटा तुमचा एवढा आहे, मग तुम्हाला परत याच्यामधून बीटा मायनस अल्फा काढावं लागेल, रिकामे कुठाने वाढतील। त्याच्यामुळे आपण काय केलं, एक अँगल घेतला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन आणि एक घेतला क्लॉकवाईज। हा क्लॉकवाईज असल्यामुळे हा मायनस अल्फा रोटेट, आपण अँगल मेजरमेंट काय करतो, नेगेटिव्ह करतो क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये। मग एक अँगल घेतला तुम्ही मायनस अल्फा म्हणजेच अल्फा, आणि दुसरा घेतला बीटा। आता नाव दिलं काहीतरी समजा ठीक आहे, ओपी आणि ओक्यू हे तुमची रेट। मग आता मी याला अँगल याला एक्स म्हणूया आपण, इथं पॉईंट देऊन मला वाटतं। आता एक एक गोष्ट लिहित चालायची आणि पुढे जायचं आपल्याला, ठीक आहे। तर लेट अँगल एक्स ओ पी अँड अँगल एक्स ओ क्यू बी स्टँडर्ड अँगल्स। आता ज्यावेळेस स्टँडर्ड अँगल बोललं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये तो अर्थ येतो की बाबा हे जे काही आहे हे त्या रेच्या रोटेशनमुळे तयार झाले, जो रे एक्स ॲक्सिस वरती निश्चित पडलेला होता, कळतंय का। पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून त्याला सुरुवात केली, इथं होता तो, इकडे गेला थोडा आणि इकडे गेला थोडा, इकडे दोन बीटा इतके डिग्रीज अँगल बनवला, इकडे दोन अल्फा इतका बनवला, ठीक आहे। मग हे स्टँडर्ड अँगल्स आहे। दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचंय, आपल्याला युनिट सर्कल कन्सिडर करायचंय, म्हणजे आपण आणखी एक पॉईंट घेऊन याच्यावरती OA आणि B, म्हणजे OA हे डिस्टन्स OB हे डिस्टन्स 1 युनिट इतका आपण घेणार आहे, कळतंय, कारण आपल्याला वेक्टरचा वापर करायचा आहे ना, लक्षात येते का। काही डिस्टन्स घ्या तुम्ही, त्याला 1 युनिट म्हणू शकता, आणि हे जर एवढी रेडियस समजून जर सर्कल मारलं तर ते तुमचं स्टँडर्ड युनिट सर्कल होतं, ज्याच्यामध्ये आपण सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो डिफाईन केले होते, लक्षात आहे का तुम्हाला, कळतंय। हा, मग आता जर हे स्टँडर्ड युनिट सर्कल तुम्ही घेतलेले आहे, तर तुम्ही इथं काय म्हणू शकता रे, OA bar and OB bar be vectors along angle XOP and angle XOQ, ठीक आहे। मग मला सांगा, B हा पॉइंट आहे आणि A हा पॉइंट आहे, या सिच्युएशन वरून तुम्ही A आणि B चे मला कोऑर्डिनेट सांगायचे, जो सांगू शकल तुले भाई
हा ए चे कोऑर्डिनेट आणि बी चे कोऑर्डिनेट सांगायचे. सिच्युएशन तुमच्या समोर आहे. टेल मी कोऑर्डिनेट ऑफ ए, टेल मी कोऑर्डिनेट ऑफ बी. X, Y. OA bar and OB bar be vectors along XOB and XOQ such that X magnitude of OA is equal to 1 and magnitude of OB is equal to 1. X cos X किती cos आणि sin हा पहिले तू मनात ठरव, बोलू नको मनातली गोष्ट काय. हा बेटा X minus Y X पहिले ए का बताओ. दूसरा कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये काढू शकतो. हाँ तो बताइए ना मुझे. 1, बीटा 1, बीटा गलत है. X बीटा cos कॉमा beta बीटा cos beta Y. क्या बीटा कॉमा गलत है. सर X cos beta आणि X sin beta. X cos beta आणि X sin beta. अरे रिझॉल्विंग करणे X थोड़ा सा Y, नजदीक Y, गए Y. हो. रिजल्टंट काढतोय तो. नजदीक गए हो थोड़े से. A cos beta B cos sin रिजल्टंट काढतोय. कुछ बताइए ना मुझे, फाइनल बताइए ना. X cos beta आणि Y sin ते पुन्हा येते. X ने त्याला सिम्प्लिफाय करून म्हण. A ही आहे. हा A cos beta B sin. हा A cos beta. बहुत साल पहले, बहुत दिन पहले जब मैंने शुरुआत की थी पढ़ाना, ठीक है, तब मैंने बताया था कि रे का रोटेशन हुआ बेटा थीटा डिग्री कितना. अब इसके ऊपर आप कहीं पर भी एक पॉइंट ले लो, वहाँ से आपने परपेंडिकुलर डाला. अब इस पॉइंट के कोऑर्डिनेट्स है x, y, लेकिन हमें ये फाइंड आउट करने हैं. ठीक है, अब क्योंकि ये x, y है, अब किसी पॉइंट का x कोऑर्डिनेट मतलब क्या होता है. cos थीटा उसका y एक्सिस से डिस्टेंस. करेक्ट. किसी पॉइंट का x कोऑर्डिनेट मतलब उसका y एक्सिस डिस्टेंस. तो ये x हो गया, ये y हो गया. अब ये हमने r ले लिया, तो cos थीटा क्या बनेगा, x by r. sin थीटा क्या बनेगा, y by r. तो x इज इक्वल टू क्या होता है, r cos थीटा एंड y इज इक्वल टू क्या होता है, r sin थीटा. लेकिन हमने वहां पर r कितना लिया है, स्टैंडर्ड यूनिट सर्कल में r का वैल्यू 1 होता है. तो ये कितनी दफा बोला गया है आपको, पोलर कोऑर्डिनेट्स में भी बताया गया है, ट्रिग्नोमेट्री की शुरुआत में भी बताया गया है कि किसी पॉइंट्स के अगर एक कार्टेशियन कोऑर्डिनेट्स है तो उनके पोलर कोऑर्डिनेट्स कैसे लिखे जाते हैं. तो बेटा ये r cos थीटा और r sin थीटा है, तो r का वैल्यू तो आपके पास 1 ले रखा है आपने ऑलरेडी, इसीलिए तो 1 लिया है ना. तो आपने इसका वैल्यू 1 लिया, तो यहाँ पर रोटेशन कितना है, बीटा का है. तो इस पॉइंट के कोऑर्डिनेट क्या हो जाएंगे, cos बीटा sin बीटा. और इसके कोऑर्डिनेट्स क्या हो जाएंगे, cos ऑफ माइनस अल्फा एंड sin ऑफ माइनस अल्फा. मतलब क्या हो गया, दैट इज cos अल्फा माइनस sin अल्फा. तो अगर मेरे पास OA बार वेक्टर के ऊपर के A पॉइंट के कोऑर्डिनेट्स है, O के कोऑर्डिनेट तो 0,0 होते हैं, तो क्या मैं OA बार लिख सकता हूँ. कुणाल बताइए कैसे. निखिल OA बार सांग, तो वेक्टर झालेले तरी बी एवढं सांगा. OA बार सांग. A चे कोऑर्डिनेट A, O चे कोऑर्डिनेट 0,0 है. OA बार सांग. पता तो चले कितना हुआ है. अरे अरे तुम्ही काय बाबा म्हणून ती इज्जत काढायला त्याच्यावरती मी काही प्रश्न केले, कोणी बघेल तर म्हणे नुसतं प्रश्न विचारते, एक बरोबर उत्तर देत नाही. राहून दे, कर तू कर. cos beta I cap plus sin beta JK. cos बीटा i कैप प्लस sin बीटा j कैप प्लस 0 j कैप. अरे दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहे तुमच्याकडे, तुम्ही वेक्टर नाही लिहू शकत. हा तर पोझिशन वेक्टर झाला ना, ओरिजिन पासून घेता येत ना. पॉइंट ए चा पोझिशन वेक्टर झाला. ओम ए पॉइंटचे कोऑर्डिनेट आहे तुमच्याकडे, तिसरा कोऑर्डिनेट मौजूद नाहीये. हा ओबी बार काय झालं रे, cos alpha I cap plus minus sin cos अल्फा i कैप माइनस sin JK. sin अल्फा j कैप. बरोबर आहे. आता OA बार आणि OB बार दोन वेक्टर भेटलेले, या दोघांच्या मधला अँगल किती आहे, OA बार आणि OB बारच्या मधला अँगल किती आहे. बीटा माइनस अल्फा. नहीं, उल्फा प्लस बीटा.
मायनस का घेता तुम्ही? मायनस फक्त डायरेक्शन सांगत असते येड्यांनो. सांगितलं का ते? खूप खूप धन्यवाद. या दोन वेक्टर मधला अँगल काय आहे? अल्फा प्लस बीटा आहे ना. मला वाटलंच होतं म्हणून म्हणजे एक तरी बीटा मायनस अल्फा बनेल. अरे मायनस हे फक्त तुम्हाला सेन्स सांगतं किंवा रे कोणत्या याच्यात वळे अँगल कधी मायनस असतो का? झिरो असेल नाही तर नसेल मायनस. आता मी गायब होऊ शकतो का? मी असन आम्ही बा एवढा असेल आणू एवढा असेल पण एक्झिस्टन्स असेल तर काही तर असेल ना. काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस जॉमेट्रीच्या पुस्तकामध्ये पॉइंट लाईन आणि प्लेनची बेसिक डेफिनेशन दिलेली असायची. पॉइंटची डेफिनेशन दिलेली असायची की पॉइंट इज अ जॉमेट्रिकल फिगर विच हॅज नो लेंथ नो विड्थ नो हाईट. असं कशी फिगर आहे म्हणली ज्याला लेंथ नाहीये ब्रेथ नाहीये हाईट नाहीये. एक्झिस्टन्स कसं काय मग त्याचं तुम्हाला कळतंय का? मग ते खालीच करण्यात आलं. लाईनला बी असंच म्हणले बाबा लाईन म्हणजे अशी जॉमेट्रिकल फिगर जिला विड्थच नाहीये. म्हणजे निव्वळ बारीक तार डक्टिलिटी प्रॉपर्टी नसती का गोल्डची ताणून बारीक तार बनवायची. किती बनवता तुम्ही काही तर दिसेलच ना तुम्हाला. प्लेन म्हणजे काय? तो निव्वळ सपाट सरफेस त्याला विड्थच नाही. हे वाढतोय मागून किती इन्फायनाइट मागून कुठून नाही म्हणजे निव्वळ पतला. तुमच्या त्या ते ॲटॉमिक सेक्शन सुरुवातीला एक्सपेरिमेंट करताना गोल्डन फॉईल वापरलेली असते. गोल्ड ह्याच्यासाठी बाबा कोणती प्रॉपर्टी असते? मॅलिएबिलिटी. एकदम पातळ बनवता येऊ शकतो. मग हे अशा कशी डेफिनेशन म्हणले? मग त्याच्यापेक्षा ॲझ्युम करा म्हणले. पॉइंट म्हणजे काय? हे. लाईन म्हणजे काय? हे. प्लेन म्हणजे काय? हे. खतम. विड्थ त्याचा विषयच ना घेऊ म्हणले. असं नाही म्हणून सांगितलं. जाऊ दे आपल्याला काय करायचं. आता महत्वाचा मुद्दा पहा. आता या दोघांमधला अँगल किती रे? अल्फा प्लस बीटा आहे दोघांमध्ये. या दोघांमधला अँगल अल्फा प्लस बीटा आहे. बरोबर आहे? हो सर. फोन आहे बंद. मागपासून काहीतरी पाहतोय बरं तू. अल्फा प्लस बीटा या दोघांमधला अँगल आहे. मग मला सांगा मला जर समजा या दोन वेक्टरचं मी आता करायचं काय तुम्हाला मी सांगतो. या दोन वेक्टरचा फक्त क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. का? कारण तुम्हाला साइन ऑफ अल्फा प्लस बीटा ही येडवाकडे येते हे दाखवायचं. बरोबर आहे? तुम्ही काय करणार? ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेणार. एकदा क्रॉस प्रोडक्ट घेताना काय करणार रे? तुमच्या आय कॅप जे कॅपच्या फॉर्म मध्ये घेणार आणि एकदा मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये घेणार. कळतंय? मग ओए बार क्रॉस ओबी बार काय लिहिणार रे? आई क्या ओए बारचे कंपोनंट कास बीटा साइन बीटा 0 कास अल्फा माइनस साइन अल्फा 0. तो ये क्या मिलेगा बेटा आपको? ओए बार क्रॉस ओबी बार आई कैप काढायला गेले तर 0 जे कैप काढायला गेले तर 0 कई कैप माइनस कॉस बीटा साइन अल्फा प्लस साइन बीटा कॉस अल्फा. माइनस ना माइनस को बाद ते माइनस एक पाहिजे सेकंड वाला. बरोबर. हा 2 टाइम्स तर मग 2 टाइम्स माइनस बी करू शकतो ना आपण. अरे कॉस बीटा है ना वो. हा बरोबर काय होतंय ना तसं. मी उलट लिहिलं. आता होत नाही. आता जेव्हा बोलतो तेव्हा मी काहीतरी चुकच करतो. बोलत जाऊ नको ना. मी ते सांगितलं नव्हतं. कशाला सांगतो चालतच नाही ना आमचं. मायनस कॉस बीटा साइन अल्फा साइन बीटा कॉस अल्फा. तरी मी म्हणलं काय नवीन इन्व्हेन्शन झालं काय की पण मला कळलं. कोण सांगितलंय की साइन ऑफ a plus b माइनस साइन ऑफ a plus a minus b. हा ठीक आहे. मायनस ऑफ साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. थोडं इकडे तिकडे करून लिहिले बघा. बरोबर आहे? आता ओए बार क्रॉस ओबी बार बेसिक डेफिनेशन वापरणार. मॅग्निट्यूड साइन अल्फा प्लस बीटा दोघांच्या मधला अँगल किती? अल्फा प्लस बीटा आहे. आणि
ह्याची जी डायरेक्शन आहे याच्या अलॉंग जो युनिट वेक्टर आहे तो काय असणार आहे रे? मला सांगा OA बार आणि OB बार कुठे आहेत रे? कोणत्या प्लेन मध्ये? फर्स्ट अँड फोर्थ. मूर्ख आहेत करते प्लेन कळतं तुम्हाला? क्वाड्रंट ते विचारायचं. XY प्लेन मध्ये आहेत. हा सर काय हा XY मध्ये XY प्लेन मध्ये आहेत ना, दोन असतात. X ऍक्सिस आणि Y ऍक्सिस त्याच्यापासून बनलेला प्लेन कोणता? XY प्लेन. त्याच्यामध्ये ते बसलेले आहेत ना असे. XY प्लेन मध्ये आहेत की नाही? मग यांचा क्रॉस प्रोडक्ट जो असेल तो कुठं असेल? अलॉंग Z ऍक्सिस असेल. आणि Z ऍक्सिस च्या अलॉंग कोणता युनिट वेक्टर असतो? K कॅप. म्हणून याची डायरेक्शन तुम्ही काय लिहू शकता? K कॅप. कळतंय का? हो सर. आणि मग तुम्हाला हा आता हे जे मायनस आहे हे तुम्ही हटवू शकता त्या डायरेक्शनच्या बेसिस वरती. कळते? नाही नाही ठीक आहे, जाऊ द्या. फ्रॉम 1 and 2. हा तर याची तर व्हॅल्यू 1 मान्य करतात ना. इथं आपण घेतलेले 1 into 1 1 आणि इथे काय होणार आहे? साइन ऑफ अल्फा प्लस बीटा इंटू के कॅप. आता हे दोघं जण इक्वल आहेत, हे एकच गोष्ट करतायत ना. एकच गोष्ट करतायत म्हणजे तुम्ही ह्या के कॅपला काय लिहू शकता? ह्याच्यामध्ये दोन्ही डायरेक्शन येतील, अपवर्ड आणि डाऊनवर्ड. कारण की दोघं जण इक्वल आहेत म्हणून निगेटिव्ह साइन जास्त मॅटर करेल का रे? नाही. एक मला तुम्ही एक सांगा, हा के कॅप आहे आणि हा पण के कॅप आहे. अलॉंग झेड ऍक्सिसच आहेत ना हे. मग जर हे दोघं जण मी काय करतोय दोघांना पण OA बार क्रॉस OB बारच घेतोय ना. मग फ्रॉम 1 and 2 मी काय लिहू शकतो? साइन ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू के कॅप. तो के कॅप के कॅप इज इक्वल टू माइनस ऑफ साइन अल्फा क्रॉस बीटा प्लस मैग्नीट्यूड क्या बोले? तो मैग्नीट्यूड हुआ ना, OA बार क्रॉस OB बार, वो मैग्नीट्यूड है. ऐसे कैसे इक्वल कर? तो खालचं म्हणताय. कौन सा मैग्नीट्यूड है? क्या? अरे ये क्या है? अरे ते वेक्टर प्रोडक्ट आहे ना ते कॅप दिलं त्याला. नहीं वो नीचे वाला वेक्टर सर प्रोडक्ट वो आहे ना. ऊपर उसके ऊपर. हाँ, वो मैग्नीट्यूड है ना. और ये क्या है फिर? अरे मॅग्नेट्यूड दिलं. अरे भाऊ आपण क्रॉस प्रोडक्ट घेतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्शन दिसते का? इथं के कॅप दिसतंय का? इथं के कॅप दिसतंय का? हा आता लक्षात घ्या एक गोष्ट तुम्ही काय आलं सर. साइन पण मॅटर करेल ना त्याच्यात. कसं? प्लस मायनस असलं तर मग त्याच्यात मायनस प्लस होऊन जाईल ना. मायनस साइन अरे एक काम करते हैं ना, मैंने क्या किया? OA बार क्रॉस OB बार लिया, सही है? और यहाँ पर जो मैं ले रहा हूँ वो तो इसमें क्या होगा पता है? इसमें ये प्लस और माइनस आएगा. कारण कसं आहे का? एक तर मला एक सांगा, मी जर इथं OB बार क्रॉस OA बार केला असतं तर हे पॉझिटिव्ह आलं नसतं का? काय झालं असतं? ही रो वर गेली असते, ही रो खाली गेली असते. डिटरमिनंट मध्ये रो एक्सचेंज केली तर साइन चेंज होतं. मेन गोष्ट लक्षात घ्या, मी इथं जे करतोय याच्यामध्ये OA बार क्रॉस OB बार करतोय. माझ्याकडे युनिट वेक्टर्स दिलेले आहेत. चालतंय तुमचं तिघं लय हाणणार तिघाला. OA बार क्रॉस OB बार मी इथे लिहिलेले निगेटिव्ह आले. पण हे काय आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही लिहिणार नाही मी, कारण याच्यामध्ये काय आहे मला माहित नाही. मी अल्फा प्लस बीटा घेतलेले, मी रोटेशनचं केलेलं आहे का काही? मी सरळ सरळ अँगलची ऍडिशन केली ना फक्त दोघांच्या मधल्या. लक्षात येते का? मग मला सांगा याच्यामध्ये तुम्ही काय घेणार? ही जी तुमची डायरेक्शन आहे ही दोन्ही पण असू शकते ना. या के कॅप मध्ये दोन्ही पण असू शकतं, अपवर्ड किंवा डाऊनवर्ड. बरोबर बोलते तुम्ही? नाही बरोबर बोलताय. मला एक सांगा ना की ज्यावेळेस आपण OA बार क्रॉस OB बार घेतोय आलं सर. प्लस मायनस करायचं राहील बरोबर. कसं तर घेऊन येत रे. नाही
यांनी काय केले माहिती का, सर पण आपण मागचा एक क्वेश्चन असाच झाला होता, म्हणजे आपण जे मायनस साइन नाही ती सिच्युएशन वेगळी होती, त्याच्यामध्ये ते आवश्यक होतं, त्याच्यामध्ये ते आवश्यक होतं. इथं महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती का, की आपण ज्यावेळेस ओए बार क्रॉस ओबी बार घेतोय किंवा ओबी बार क्रॉस ओए, आता जर याच्यामध्ये तर ओबी बार क्रॉस ओबी बार केलं ते पॉझिटिव्ह येणार आहे, बरोबर आहे. पण इथं ज्यावेळेस तुम्ही ओए बार क्रॉस ओबी बार घेताय तर इथं तुम्ही फक्त के कॅप लिहिलेले, के कॅप मध्ये पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असू शकतं ना, कळतंय का. जर मला माहिती असेल की मी ओए बार पासून ओबी बार कडे चाललेलो आहे, ओए बार पासून ओबी बार कडे चाललेलो आहे, जर मी ओए बार नालाय, जर मी ओए बार काय काय करतोय, अच्छा ओए बार सर ओए बार पासून ओबी बार कडे चाललोय ना, तर मग साइन निगेटिव्ह घ्यावं लागेल ना आपल्याला. क्लॉकवाईज जातोय ना आपण, तर हा मग म्हणून मग inverse हा, झालं संपलं विषय. मग हे आपल्याला काय घ्यावं लागेल, मायनस के घ्यावं लागेल. इथं पण मायनस मायनस इथं मायनस कुठं इथं घ्यायचंय ना मूर्ख, थांब 2 मिनिटं. महत्वाचा मुद्दा समजून घ्या इथं. महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्ही ओए बार क्रॉस ओबी बार घेताय त्यावेळेस इथं घेत असताना तुमची डायरेक्शन कुठं जाणार आहे, डाऊनवर्ड ऑन झेड ऍक्सिस, खालच्या साईडला जाणार आहे, म्हणून तुम्हाला मायनस के कॅप केलं. आता सांगितलं ना एक्स वाय प्लेन मध्ये ना भाऊ, ओए बार क्रॉस ओबी बार झेड ऑन ओए बार क्रॉस ओबी बार त्याची परपेंडिक्युलर असते ना, आणि एक्स वाय ला परपेंडिक्युलर कोण असणार आहे, झेड ऍक्सिस असणार आहे, कळतंय का. हा आता आता एकदम करेक्ट झालेले आहे. मग काय होईल, मायनस हे मायनस आणि प्लस झालं, आणि हे दोन्ही बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर, बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर साइन ऑफ अल्फा प्लस बीटा, साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. एक लक्षात घ्या, तुम्हाला जर बेसिक गोष्ट माहिती असेल ना, उगाच बळजबरी आन्सर नाही आणायचं. पहिले मी थोडं घाबरलो, बळजबरी आन्सर आणायचं प्रयत्न केला, पण तसं नाही करायला पाहिजे, म्हणून मग मी थांबलो थोडं. पण तिनं पण हेल्प केली, बरोबर सांगितलं तिनं डिरेक्शन, ठीक आहे. तर साइन अल्फा कॉस बीटा कॉस अल्फा साइन बीटा, बघा मजा आली की नाही याच्यात, विचार जाऊ शकतो. कळलं तुम्हाला कसं लिहायचं ते, हा काय झालं, कळलं का विचारायचं, बोल काय ना, नाही ठीक आहे. हा चला, हा काय ए नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, फाइंड द, हे बेटा फाइंड, हे नालायक बेटा बेटा फाइंड द डायरेक्शन रेशोज ऑफ वेक्टर परपेंडिकुलर टू द टू लाइन्स. हे ही वाक्य रचना पण याच्यावर एक महत्त्वाचा संदेश आहे तुम्हाला. फाइंड द डायरेक्शन रेशोज ऑफ अ वेक्टर perpendicular to the two lines whose direction ratios are number A -2 1 -1 and -3 -4 1 1 3 2 and -1 1 2. चलो ती एकच एक्सरसाइज बाकी आता 17वा क्वेश्चन घाण आहे. उद्या घेऊ. काही करताय का तुम्ही वेक्टरचं सांगितलं तसं रोज 1 तास वेळ देताय का? एक्सरसाइज वगैरे सॉल्व करताय का? करा. हा हे फोन काय राहतं? फोन लाज नाही जरा. अरे फोन आहे फोन. फोन इथं आहे सर हे इथं थांब. मी बी आलेलं सॉरी म्हणा. या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? या प्रश्नात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्या
तुम्हाला डायरेक्शन रेशोज काढायचे कुणाचे ऑफ अ वेक्टर परपेंडिक्युलर टू द टू लाईन्स आणि त्या दोन लाईनचे डायरेक्शन रेशो दोन क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सेम टाईपचे क्वेश्चन आहे दोन लाईन्स आहेत एका लाईनचा डायरेक्शन रेशो आहे दुसऱ्या लाईनचा डायरेक्शन रेशो आहे ह्या दोन लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या वेक्टरचे डायरेक्शन रेशो सांगायचे हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे आणि विचारल्या जाण्याची शक्यता खूप जास्त आहे ह्याच्यामध्ये काय समजणं तुम्हाला आवश्यक आहे की ज्या वेळेस एखादा वेक्टर लिहिला जातो ज्या वेळेस एखादा वेक्टर लिहिलेला असतो आय कॅप जे कॅप के कॅपच्या फॉर्म मध्ये त्यावेळेस त्याचे कंपोनंट्स असतात ना ते त्या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज असतात मी काय बोलतो लक्षात घ्या काय म्हणले मी ज्यावेळेस मी एखादा वेक्टर लिहिलं समजा मी लिहिलं a बार a1 i कॅप प्लस a2 j कॅप प्लस a3 k कॅप तुम्हाला माहिती की ह्या वेक्टर साठी डायरेक्शन रेशो जे ते इन्फायनाइट असू शकतात बरोबर आहे डायरेक्शन रेशो इन्फायनाइट त्या इन्फायनाइट डायरेक्शन रेशो पैकी एक जो डायरेक्शन रेशोचा ट्रिपलेट असेल तो हा स्वतः कंपोनंट असतो इनफॅक्ट लक्षात येईल तुमच्या बरं आता चला याला दुसऱ्या पद्धतीने मी सांगतो मला सांगा त्यांनी काय म्हटलं दोन लाईनचे डायरेक्शन रेशोज हे आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती की जर तुमच्याकडे p हा पॉइंट आहे x1 y1 z1 आणि q हा पॉइंट आहे x2 y2 z2 हे दोन पॉइंट्स आहेत आता जर हे दोन पॉइंट्स आहेत तर यांच्यामधून एक लाईन पास होणारच आहे म्हणजेच कोणत्या लाईनवरचे दोन पॉइंट तुम्ही असं म्हणू शकता मग हे जर दोन पॉइंट्स असतील कोणत्या लाईनवरचे तर पी क्यू बार वेक्टर किंवा त्या लाईनच्या अलॉंग असणारा वेक्टर जो आहे त्यांचे डायरेक्शन कारण लाईनचा अँगल तर सेमच असणार आहे ना मग त्या लाईनच्या अलॉंग जेवढे वेक्टर्स असतील त्यांचे डायरेक्शन अँगल सेमच असतील की अरे एक लाईन आहे तिच्या अलॉंग लाईन इन्फायनाइट आहे तिच्या अलॉंग किती वेक्टर घ्या तुम्ही त्यांचे डायरेक्शन अँगल सेम असतील की नाही हा डायरेक्शन अँगल काय असतं वेक्टरनं एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस वर बनवलेला अँगल लाईन वरतीच वेक्टर आहेत वेगवेगळे सेमच असणार आहे ना मग मला सांगा जर हे दोन पॉइंट्स लाईन वर आहेत तर मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज तुम्ही कसे लिहितात x2 x1 y2 y1 आणि z2 z1 बरं मला सांगा जर दोन पॉइंट असेल तर त्या दोन पॉइंटचा जो वेक्टर लिहिता तुम्ही पी क्यू बार तो कसा लिहिता आय कॅप y2 y1 j कॅप प्लस z2 z1 k कॅप म्हणजेच हे काय झालेले कंपोनंट डायरेक्शन रेशो झाले की नाही येते का लक्षात मग एवढंच फक्त लक्षात ठेवा की इथंच हा प्रॉब्लेम संपणार आहे आणि दुसरं तुम्हाला वेक्टर प्रोडक्टची अक्कल पाहिजे बघा काय म्हणताय आता प्रश्नाकडे जाऊया तुम्हाला डायरेक्शन रेशो काढायचे अशा वेक्टरचे जो परपेंडिक्युलर आहे ह्या दोन लाईन्सला मग मला सांगा मी असं म्हणू शकतो लेट a बार इज इक्वल्स टू -2i cap plus j cap minus k cap and b bar is equals to -3i cap minus 4j cap आणि plus k cap let a bar and b bar be two vectors along the two lines या लाईनच्या along जो वेक्टर त्याला मी a bar म्हणतोय आणि ह्या लाईनच्या along जो वेक्टर त्याला मी b bar म्हणतोय म्हणू शकतो की नाही काय म्हणू शकतो सांग सर्व या लाईनचे यांच्या दोघांचा काही संबंध नाही पोझिशन वेक्टर जर त्याला a बार म्हणू शकतो आणि दुसऱ्या लाईनचे पोझिशन वेक्टर त्याला b बार काय बोलते कळलं नाही 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 म्हणू नका त्याला चुकीचं बोललेले मी काय बोललो होतो ते सांगा सर ए वेक्टर एका लाईनच्या अलॉंग तो आहे आणि बी वेक्टर दुसऱ्या लाईनच्या अलॉंग आहे हे डायरेक्शन रेशो जे एका लाईनचे त्या लाईनच्या अलॉंग हा वेक्टर मी डिफाइन केलाय मी असं का म्हणतोय त्याला समजून घ्या त्या लाईनच्या अलॉंगचा जर तुम्हाला वेक्टर लिहायचा असेल तर त्या लाईनचे डायरेक्शन रेशो तुम्ही ऍज अ कंपोनंट म्हणून वापरू शकता ही फॅक्ट लक्षात घ्या कळतंय का माझ्याकडे एक लाईन आहे त्या लाईनचे जर मला डायरेक्शन रेशोज दिले असेल तर त्या लाईनच्या अलॉंग कोणताही वेक्टर तुम्ही लिहू शकता बाय युजिंग दिस डायरेक्शन रेशोज ऍज अ कंपोनंट ऑफ दॅट वेक्टर कळतंय का हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा मग जर तुम्हाला एखाद्या लाईनचे डायरेक्शन रेशोज दिलेले तर त्या लाईनच्या अलॉंग असणारा मी एक वेक्टर घेतलाय जो मी अशा पद्धतीने लिहू शकतो दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशोज दिले त्या लाईनच्या अलॉंग जो वेक्टर आहे तो मी असं लिहू शकतो मग हे जे दोन वेक्टर्स मी घेतलेले आहेत हे ऍक्च्युअली ते लाईनच आहेत मग तुम्हाला काय करायचंय ह्या दोन लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज लिहायचे मग मला सांगा ह्या दोन लाईनला परपेंडिक्युलर असणं म्हणजे या दोन वेक्टरला परपेंडिक्युलर म्हणजे क्रॉस प्रोडक्ट त्यांचा क्रॉस प्रोडक्ट मग मला सांगा की मी असं म्हणू शकतो ना हियर मला हे लिहायचं होतं a बार and b बार आर वेक्टर्स along given two lines
therefore a bar cross b bar is a vector perpendicular to the given two lines. पटतंय का हे पटतंय का रे काय जर या दोघांना एक लाईन वेक्टर पॅरलल असेल तर दोन वेक्टर पॅरलल पाहिजे ना एकमेकांना, तर परपेंडिक्युलर नाही ना त्यांना एक तिसरा वेक्टर. म्हणजे याचा आपल्याला क्रॉस प्रोडक्ट कळलेला नाही. तू मला सांग प्लेन मध्ये वेक्टर वाकडे तिकडे कसे बी असू दे, त्याला परपेंडिक्युलर वेक्टर असले. तू काय 2D मध्ये बघतोय का? 2D मध्ये काय बघायचा संबंध आहे? 2D मध्ये दोन लाईनला एक लाईन परपेंडिक्युलर त्याच वेळेस असू शकते, दोन लाईनला एक साथ, ज्यावेळेस त्या दोन लाईन पॅरलल असतील. ह्याच्यासाठी लक्ष द्यायचं असतं. मी ज्यावेळेस सांगत होतो ना, तुला असा खिचून बुक्का मार वाटत होता, त्याच्यात थोडाकडे पाहतो काय पाहिजे तिकडं चालू होतो काहीतरी. मी महत्वाची गोष्ट सांगतो इथं. मला वाटलं होतं नंतर हे काही नाही काही घाऊ घालणार नाही. काय सांगितलं मी तुम्हाला? ह्या दोन लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज पाहिजेत. ह्या दोन लाईनच्या अलॉग तुम्ही वेक्टर घेतले तर ह्याला परपेंडिक्युलर असणारा मग आपण लगेच सांगितले एक ए बार बी बार, त्याचं लक्ष होतं. हा ए बार बी बार आर वेक्टर्स अलॉग टू शायनिंग कॉन्क्रीट बस. ए बार बी बार आर वेक्टर्स अलॉग गिवन टू लाईन्स आणि देअरफॉर तुम्ही काय म्हणू शकता? ए बार क्रॉस बी बार इज अ वेक्टर, इज अ वेक्टर perpendicular to a bar and b bar, that is perpendicular to given two lines. हे मी याच्यासाठी लिहून देतोय, परीक्षेत बी असं लिहायचं बोर्डात विचारलं, पण नंतर तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला या गोष्टी कळल्या पाहिजे की असं का केलं. लक्षात येते का? आणि हे जे असं लिहिलं ना, आता तुम्ही बघा, आता ए बार क्रॉस बी बार आपण फाइंड आउट केलं तर हा वेक्टर कोण आहे? परपेंडिक्युलर त्या दोन लाईनला. आणि ह्याला फाइंड आउट केलं तुम्हाला आय कॅप जे कॅप के कॅपचे जे कंपोनेंट आहेत तीच डायरेक्शन रेशोज असणार आहेत. कळलं का तुम्ही? मग आय कॅप जे कॅप के कॅप -2 1 -3 -4 1. आय कॅप 1 -4 minus j cap -2 -3 plus k cap 8 minus 8 plus 3 सर 1 + 4 असेल 9 plus त्याच्यासाठी आहे आन्सर किती? plus 5 j cap plus 11 k cap and therefore direction मला बऱ्याच वेळेस असं फील आलेलं आहे की मी 12वीचं मॅथ्स हे KG नर्सरी सिनियर KGच्या मुलांना शिकवतो. Therefore DRS direction ratios of a vector, therefore direction ratio of a vector perpendicular to given two lines are -3 5 11. दूसरा करता येईल? सेम आहे. हा लिहून घ्या. ठीक आहे. आवडे कल सर.